सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वप्रथम तर मी माझी ओळख करून देते. माझं नाव सोनल रमेश सूर्यवंशी. मी डंगिरेवाडी या गावची आहे, जे गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आहे. माझं प्राथमिक शिक्षण तिथेच पूर्ण झालं, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डंगिरेवाडी येथून. आणि त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयात माझं सिलेक्शन झालं. ति ति तिथे मी 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी संपादित केली. त्यानंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी संपादित केली राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमधून. माझे वडील शिक्षक आहेत आणि आई गृहिणी आहे. 2020 ची राज्यसेवा हा माझा पहिला अटेम्प्ट होता आणि त्यात मी प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले, पण 6 मार्कांनी मला तेव्हा पोस्ट नाही भेटली आणि त्यानंतर 2021 ची राज्यसेवेतून मला यश संपादन झालं आणि क्लास 1 ही पोस्ट मला भेटेल. मी माझी ओळख यासाठी करून दिली, की एक यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आपण स्वतःला कुठेतरी शोधत असतो आणि ते एक इन्स्पिरेशन भेटतं आपल्याला आणि अभ्यासात सातत्य राहतं, म्हणून ही ओळख. तर सर्वप्रथम तर एक अभ्यास कसा केला, हा प्रश्न मला खूप जणांनी विचारला. मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली होती आणि सप्टेंबर 2019 मध्ये मी भगीरथ अकॅडमी जॉईन केली आणि जे क्लासमध्ये रोज सिलेबस व्हायचा त्यानुसार मी अभ्यासाला सुरुवात केली आणि जे लेक्चर व्हायचे तिथून पुढे तो माझा एक रिव्हिजनचा पार्ट असायचा, जो क्लासमध्ये शिकवला गेला आहे तो. आणि त्यानंतर दुसरा सब्जेक्ट मी एक 5 नंतरच्या टायमिंगसाठी घेतला होता आणि तो एक सब्जेक्ट, असे 2 सब्जेक्ट मी रेग्युलर अभ्यास करत होते. पहिल्यांदा तर बेसिक आणि सुरुवात मी बेसिक सब्जेक्ट पासून केली, जे एक स्टॅटिक सब्जेक्ट आहेत, की ज्यात मला चांगला स्कोर करायचा आहे. स्टॅटिक सब्जेक्ट म्हणजे कुठले? तर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी असे सब्जेक्ट की ज्यात मार्क्स नाही घालवायचे आणि ते सब्जेक्ट जर बेसिक अंडरस्टँडिंग नीट केली, तर ते मला प्रत्येक एक्झाममध्ये कॉमन आहेत आणि प्रत्येक एक्झाममध्ये मला मार्क्स देणार आहेत. एक बेसिक बुक आणि त्याच्यासोबत एक रेफरन्स बुक असे मिनिमम सोर्सेस ठेवायचे आणि त्याची मॅक्झिमम टाइम रिव्हिजन करायची, जेणेकरून की तुम्हाला एक्झाममध्ये एमसीक्यू बेस्ड एक्झाममध्ये तुम्हाला जास्त त्याचा फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एक्झामची नीड समजून घ्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्झामची नीड समजून घ्यायची. राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही एक्झामच्या ज्या डिमांड्स आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. राज्यसेवेमध्ये मेन्सचे जर पेपर तुम्ही बघितले तर एक बेसिक अंडरस्टँडिंग आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जास्त लागते राज्यसेवेमध्ये. तसं जर कंबाईनचं बघितलं ना, तर कंबाईनमध्ये तुम्हाला जास्त फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन असतात. तर ह्या 2 एक्झाम वेगवेगळ्या आहेत आणि त्यांची डिमांड वेगवेगळी आहे. तर त्या 2 एक्झामच्या डिमांडनुसार तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि तुमच्या स्ट्रेंथ ओळखून अभ्यास करायचा आहे, की मी राज्यसेवेसाठी फिट आहे की कंबाईनसाठी फिट आहे आणि माझ्याकडे कुठली स्ट्रेंथ आहे. मी जास्त पाठांतर करू शकतो की माझी कन्सेप्ट जास्त क्लिअर आहेत आणि माझ्याकडे अंडरस्टँडिंग जास्त आहे. ह्या 2 बाजू आहेत आणि त्या 2 बाजू ओळखून तुम्ही तुमचा अभ्यास करायचा आहे. आणि हेच मी लक्षात घेतलं होतं. मी माझ्या स्ट्रेंथ ओळखल्या होत्या आणि त्यानुसार मी राज्यसेवा फॉलो केला आणि ती एक्झाम दिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अभ्यास करताना कुठला रूल फॉलो करायचा आहे. एक रूल फॉलो करायचा आहे, तो म्हणजे रीडिंग, अंडरस्टँडिंग आणि रिव्हिजन. म्हणजे तो रिव्हिजनचा आर इतका वाढत गेला पाहिजे की त्याला ऑस्कर भेटला पाहिजे. म्हणजे आपल्या भाषेत आपल्याला पोस्ट भेटली पाहिजे. रीडिंग, अंडरस्टँडिंग आणि रिव्हिजन, RUR. रीडिंग आणि अंडरस्टँडिंगला तुम्ही जेवढा जास्त वेळ द्याल तेवढी तुमचे रिव्हिजन खूप फास्ट होते. अंडरस्टँडिंग म्हणजे काय, की सब्जेक्टनुसार तुम्हाला वेगवेगळा पाथ फॉलो करायचा आहे. म्हणजे काय, की पॉलिटीसाठी काय आहे, की तुम्हाला कंपॅरिझनने अभ्यास केला तर जास्त लक्षात राहतो. म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल कंपेअर करा, चार्ट फॉर्ममध्ये करा आणि त्यानुसार अभ्यास करा. सायन्सचं काय, की तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायचे आहेत. स्टेट बोर्डमध्ये खूप छान आपला सिलेबस डिकोड केलेला आहे आणि त्यानुसार आपली अंडरस्टँडिंग पण चांगली होते. कारण की स्टेट बोर्ड हे 8वी-9वीच्या मुलांसाठी डिझाईन केलेले आहेत आणि ती लँग्वेज पण सोपी आहे, तर तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजते पण आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर होतात. तेच सायन्समध्ये गरजेचं आहे. हिस्ट्रीमध्ये काय, की तुम्हाला एक टाइमलाईन नुसार अभ्यास करायचा आहे आणि एक टाइमलाईन फोकस करायची 1857 पासून ते 1947 पर्यंत.
काय केलं आपण 1857 ते 1947 पर्यंत एक टाइमलाईन, एक धागा जोडत गेलो आणि त्यानंतर त्याला जे त्याच्या रिलेटेड जे इव्हेंट्स आहेत ते त्यात ऍडअप करत गेलो आणि त्यानुसार अभ्यास केला. नंतर काय करायचं हिस्ट्रीचंच, की गव्हर्नर्स बघायचे सगळे, की जे कुठले 1757 पासून जे जे गव्हर्नर जनरल होते ते. मग त्यांचा एक लाईनमध्ये अभ्यास करायचा, एका सिक्वेन्समध्ये अभ्यास करायचा, जेणेकरून की तुम्हाला ती एक लाईन पण फॉलो होईल. कुठला कधी गव्हर्नर जनरल होता किंवा त्यानं काय काम केलं हे तुम्हाला एक ऍडअप होत जाईल आणि आणि हिस्ट्री विषय सोपा होईल. तसंच इकॉनॉमिक्सचा. इकॉनॉमिक्सचं काय की कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. कारण एक्झाममध्ये कन्सेप्टवर क्वेश्चन आहे. एक्झाममध्ये इकॉनॉमिक्सच्या काही संज्ञा आहेत त्या एक्सप्लेन करायला आल्यात किंवा इकॉनॉमिक्सचे असे जे कुठले फॅक्ट्स आहेत की जे नेहमी येतात ते तुम्हाला PYQच्या माध्यमातून कळले पाहिजेत. आणि समजा व्यापार हा विषय आहे तर व्यापार हा चॅप्टर आहे तर व्यापारवर फक्त म्हणजे मॅक्झिमम टाइम आपल्याला फॅक्ट्स आलेत. म्हणजे व्यापार ह्या विषयावर मॅक्झिमम टाइम आपल्याला फॅक्ट्स आलेत. तर लक्षात घ्या की आपल्याला ह्यातले फॅक्ट्स खूप चांगल्या करायच्यात. मग बाकी जे कंटेंट आहे त्याला थोडं कमी महत्त्व द्यायचं. तसंच इकॉनॉमिक्सचं हेच आहे की तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये त्या चॅप्टरवर कशा प्रकारे क्वेश्चन आलेत हे समजून घ्यायचंय आणि त्यानुसार अभ्यास करायचा आहे. हे झालं सब्जेक्टचं. आणि दुसरं म्हणजे क्वांटिटी ऑफ स्टडीपेक्षा क्वालिटी ऑफ स्टडीला जास्त महत्त्व द्या. कारण की तुम्ही लायब्ररीत 8 ते 10 तास बसता ह्यापेक्षा जास्त हे महत्वाचं आहे की तुम्ही किती मॅक्झिमम आउटपुट दिलंय किंवा किती मॅक्झिमम अंडरस्टँडिंग केलंय किंवा किती जास्त बुक्स तुमचे रीड करून झालेत आणि ते तुम्हाला समजलेत, ह्याच्यावर जास्त भर द्या. कारण की तुम्ही 8 ते 10 तास लायब्ररीत बसला तर तुमचा अभ्यास होईल असं नाही. मी तर लायब्ररीत एक कोट लिहून ठेवलं होतं की ओन्ली हार्डवर्क कॅन सेव्ह यू. आणि त्याला बघून मी अभ्यास करायचे आणि ते मला इन्स्पायर करायचं की नाही, अजून थोडा वेळ आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अंडरस्टँडिंगने अभ्यास करायचा आहे. नाहीतर पुस्तक समोर आणि आपण दुसऱ्याच दुनियेत असं नाही झालं पाहिजे. किंवा पुस्तक समोर आणि आपल्याला फक्त आपण एक वाचत चाललोय आणि आपल्याला काहीच समजत नाहीये. तर ते असं नाही झालं पाहिजे. आणि एक गोष्ट की अभ्यासासोबत आपल्या सवयी खूप महत्वाच्या असतात. कारण की ही एक्झाम करून बघू आणि बघू करून याची नाहीये. MPSC तुम्ही हे क्षेत्र निवडलंय. काही इंजिनिअरिंग नंतर निवडतात, कोणाची BSc झालेली असते. एक चांगला जॉब हातात असताना तुम्ही ह्या क्षेत्रात येताय. तर तुम्ही हा खूप मोठा डिसिजन घेतलाय आणि तुम्ही ब्रेव्ह आहात हे समजूनच हेच तुम्ही स्वतःला जाणून द्या की तुम्ही ब्रेव्ह आहात आणि तुम्ही इकडं आलाय. तर खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल ना तर तुमच्या अभ्यासासोबत तुमच्या सवयी खूप महत्वाच्या आहेत. सवयी म्हणजे काय? की सवयी काय तर तुम्ही डिसिप्लिन आहात का? किंवा तुमच्यात सातत्य किती आहे? कारण की आज जर सकाळी 7 वाजता अभ्यासाला बसला आणि उद्या 12 वाजेपर्यंत झोपला तर हा अभ्यास नाहीये. किंवा अर्धा तास अभ्यास केला आणि नंतर 5 मिनिटं मोबाईल बघितला, हा पण अभ्यास नाहीये. का? तर मोबाईल हे म्हणजे काय की डिस्ट्रॅक्शन आहे. डिस्ट्रॅक्शन होतं आपल्याला. आपल्याला काय होतं की WhatsApp ओपन केलं, त्यात 2 टिक झाल्या की त्या ब्लू कधी होतायत ह्याची वाट बघतो आपण. रील्स बघत बसतो. 2 मिनिटाच्या ऐवजी 2 तास कधी जातात हे पण समजत नाही. तर ह्या गोष्टींपासून जर लांब राहायचं असेल ना, तर सवयी लावणं खूप महत्वाच्या आहेत. आणि मी पर्सनली सांगू इच्छिते, की माझ्या आयुष्यात किंवा माझ्या प्रिपरेशन फेजमध्ये ह्या सवयींची मला खूप जास्त फायदा झाला. आणि हे जे एक डिसिप्लिन किंवा सातत्य आहे ना, ते मला नवोदयकडून भेटलं. कारण की आमची जी एक रुटीन लाईफ असते, की सकाळी 7 वाजता उठायचंय, सकाळी 7 वाजता 5 वाजता उठायचं आहे आणि 10 वाजता झोपायचंय आणि त्यानंतर आमचं जे एक शेड्यूल होतं, ते फॉलो करणं मला एक 7 वर्ष ते एक माझ्या शरीराला ती सवय झाली होती आणि त्याचा मला खूप उपयोग झाला. MPSCचा अभ्यास करताना. सक्सेस हॅज नो शॉर्टकट्स. लक्षात घ्या, की हार्डवर्क शिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. स्मार्ट वर्क पण गरजेचं आहे. पण ते कुठं? मी नक्की सांगेन. पण तुम्हाला MPSCने जी प्रोसेस दिली आहे, ती फॉलो करायचीच आहे. आणि ह्या प्रोसेसमधून तुम्ही जेव्हा जाल, तेव्हाच तुम्ही एक चांगलं प्रशासकीय अधिकारी होऊ शकता. कारण की ह्या प्रोसेसमध्ये खूप साऱ्या तुम्हाला अडचणी येणार आहेत. एक पीअर प्रेशर असणार आहे. कारण की तुमच्या सोबतचे जे तुमचे मित्र-मैत्रिणी आहेत, ते कुठेतरी चांगल्या जॉबला असणार आहेत. 7-8 लाखाचं पॅकेज घेत असणार आहेत. ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे किंवा घरच्यांना सगळे विचारणार आहेत, की अजून किती दिवस एक्झाम देणार आहे? किंवा झालं की वय आता?
हे खूप सारे क्वेश्चन्स तुमच्यापर्यंत सुद्धा येणार आहेत. फक्त ह्या सगळ्यांना तुम्ही निगेटिव्हली न घेता त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करा स्वतःवर आणि त्यालाच तुमचं इन्स्पिरेशन बनवा, की नाही मला माझ्या घरच्यांसाठी अभ्यास करायचा आहे. आणि ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत. खरं त्या अभ्यास करताना खूप खूप महत्वाच्या असतात. प्रत्येकाचा एक टाइम स्पॅन असतो आणि जर तुम्ही हार्डवर्क करत असाल, जर तुम्ही जिद्दी असाल, जर तुमच्यात चिकाटी असेल ना, तर तुमची ही वेळ येणार आहे. आणि फक्त की अपयशातून काहीतरी शिका आणि यशाच्या पायऱ्या चढत राहा. म्हणजे तुम्हाला तुमच्या सक्सेस गाठण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. आता एक गोष्ट आहे की सुरुवात कशी करावी किंवा सुरुवातीला अभ्यास कसा करावा किंवा क्लासच्या सोबत अभ्यास कसा करावा किंवा फर्स्ट अटेम्प्ट देताना जी काही भीती असते ती कशी मोडावी. तर अभ्यास सुरू करायचं म्हणजे की जे तुम्हाला एमपीएससीच्या सिलेबस मधले जे तुम्हाला अंडरस्टँडिंग जे सब्जेक्ट आहेत की हे मला सोपे जाऊ शकतात किंवा असे सब्जेक्ट जे स्टॅटिक सब्जेक्ट आहेत की जे झालेच पाहिजेत, जसे की जिओग्राफी, पॉलिटी, हे हे काय आहेत की ह्याच्या बाहेर क्वेश्चन येत नाहीत. म्हणजे ह्याचे जे तुम्हाला रेफरन्स बुक्स आहेत त्याच्या बाहेर क्वेश्चन जास्त जात नाहीत. आता राज्यसेवेच्या प्रिलिम्सच्या क्वेश्चनचा पॅटर्न काय आहे की आपल्याला 7 सब्जेक्ट आहेत. तर हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि करंट आणि एन्व्हायरमेंट, सायन्स. असे एक 100 क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन आहे. तर आपल्याला काय करायचंय की हिस्ट्री पण आता खूप चांगले मार्क्स देतोय आणि जिओग्राफी, पॉलिटी आणि एन्व्हायरमेंट ह्या जिओग्राफी, पॉलिटी आणि एन्व्हायरमेंट ह्या 3 कोअर सब्जेक्टचे मार्क्स अजिबात गेले नाही पाहिजेत. ह्यातून आपल्याला मॅक्झिमम मार्क्स घ्यायचे. तर जिओग्राफीचे आणि पॉलिटीचे आणि एन्व्हायरमेंटचे हे जे क्वेश्चन आहेत ना, हे करंट बेस चेंज होत नाहीत. म्हणजे काय की गोदावरी नदीची लांबी किती आहे किंवा गोदावरी कशी वाहते, हिमालय जे कुठला जिओग्राफीचा पार्ट आहे तो एक स्टॅटिक पार्ट आहे. तो कधी बदलणार आहे का? नाही बदलणार. तर तो रीडिंग करून, अंडरस्टँडिंग करून, त्याची रिव्हिजन करून खूप पूर्ण पाठच करून टाकायचा की जेणेकरून त्याचे मार्क्स आपल्याला ते हातातले मार्क्स आहेत ते जायला नाही पाहिजेत. तसंच पॉलिटीचं आहे. पॉलिटीला आपल्याला जो कुठला सिलेबस आहे तो एक स्टॅटिक सिलेबस आहे. त्याच्या सिलेबसच्या बाहेर कुठला क्वेश्चन नाही. डीप येणारे क्वेश्चन, पण त्याच्या बाहेर कुठला क्वेश्चन येणार नाही किंवा जे कुठलं तुम्ही रेफरन्स बुक यूज करताय त्याच्या बाहेर कुठलाही क्वेश्चन नाहीये. तर तेच एन्व्हायरमेंटचं पण आहे. एन्व्हायरमेंटमध्ये पण तुम्हाला करंट बेस थोडेफार क्वेश्चन असतील. खरं त्यातून पण तुम्ही 5 क्वेश्चन पैकी 3 क्वेश्चन असे इझी असतात की जे अजिबात सोडायचे नाहीयेत. मग हे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं पहिल्यांदा म्हणजे अभ्यासाची सुरुवात करण्याच्या वेळेस तर सांगते मी की हे 3 सब्जेक्ट पासून सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे मी स्वतः तर असं केलं होतं आणि तिथून पुढे मग दुसरे सब्जेक्ट घेत चला की जेणेकरून तुमचं एक अभ्यासाचं रुटीन लागेल किंवा पहिल्यांदा अभ्यास होत नाही, जास्त वेळ जातो. तर मग पहिल्यांदाच जर तुम्ही इकॉनॉमिक्स आणि परिक्रमा घेऊन बसला करंटची, तर ते जास्त प्रोडक्टिव्ह नाहीये. हेच मला म्हणायचंय की जास्त प्रोडक्टिव्हिटी त्यातून भेटणार नाही. जेवढं तुम्ही हे आता जे मी 3 सब्जेक्ट सांगितले, अभ्यासाची सुरुवात करताना हे 3 सब्जेक्ट यायला पाहिजेत. तर ते असायला हवेत. हे झालं राज्यसेवा प्रीचं. आता एक की तुमचा अभ्यासाचा टाइम काय असला पाहिजे किंवा किती तास अभ्यास केला पाहिजे. तर मी असं म्हणेन की मी आत्ताच म्हटले की तुम्ही क्वांटिटी ऑफ स्टडीपेक्षा क्वालिटी मोजा. पण तो क्वांटिटीवर पण खूप जास्त दुर्लक्ष नाही करायचं की तुम्ही 2 तास अभ्यास केलाय पण क्वालिटी केलाय. नाही, तुमच्या ह्या क्षेत्राची नीड जास्त आहे. तर काय की एक 8 ते 10 तास तुम्ही ऍटलिस्ट लायब्ररीमध्ये म्हणजे एका पोझिशनला बसलं तरी पाहिजे किंवा म्हणजे पूर्ण टाइम नाही, खरं तुमचा एक पूर्ण दिवसाचा लायब्ररीमध्ये बसण्याचा टाइम तर एवढा झाला पाहिजे. जेणेकरून 7 तास आपल्याला 7 तास आपला एक चांगल्या पद्धतीनं आणि प्रोडक्टिव्ह स्टडी होऊ शकतो. मग त्याच 7 तासामध्ये एक एक बेसिक सांगते मी की तुमचं टाइम टेबल काय असलं पाहिजे की 8 ते
12 समजा जर तुम्ही कुठला क्लास करत असाल किंवा कुठला पहिला सब्जेक्ट, एक तर तुम्ही क्लास करताय किंवा तुमचा फर्स्ट सब्जेक्ट, आणि त्यानंतर 12 ते 1 जेवणाचा टाइम, 1 ते 3 पर्यंत तुम्ही जो हा सब्जेक्ट केलाय त्याची रिव्हिजन, किंवा जर क्लासमध्ये असेल तर त्याची रिव्हिजन आणि त्याचे PYQs. आणि त्यानंतर 3 ते 3:30 तुम्ही शॉर्ट नॅप घेऊ शकता. 3:30 ते 6 पर्यंत तुमचा सेकंड सब्जेक्ट व्हायला पाहिजे रीडिंगचा. आणि आपण बघतो 6 ते 6:30 आपल्याला चहा लागतो. आणि नंतर 6:30 to 9 o'clock तुमच्या सेकंड सब्जेक्टचं रिव्हिजन आणि PYQs हे व्हायला पाहिजे. आणि 9 ते 9:30 जेवण. त्यानंतर तुम्ही रात्री किती वाजेपर्यंत तुमचं शेड्यूल आहे त्यानुसार त्यानंतर तुम्हाला डिस्कशन करायचं आहे, किंवा हे जे केलंय त्याचं रिव्हिजन करायचं आहे, किंवा कुठल्या सोशल मीडियाचे कुठले ऍप्स आहेत की जेणेकरून त्याच्यावर तुम्हाला अभ्यासा रिलेटेडच कुठली तरी गोष्ट समजणार आहे. जर तुमचं स्वतःवर कंट्रोल असेल तर सोशल मीडियाचा वापर करा, कारण की त्यामध्ये टाइम वेस्ट करणं हे खूप घातक ठरू शकतं. त्याच्यामुळे ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही अभ्यासामध्ये सोशल मीडियाचा यूज कसा करताय. मी तर एक गुगलसाठी एक करायचे, कारण की मी कुठलेही सोशल मीडिया ऍप्स नव्हते वापरले माझ्या प्रिपरेशन फेजमध्ये. एक रिव्हर्स इंजिनिअरिंग ही टर्म MPSC मध्ये खूप फेमस होत चालली आता. मला वाटतं इंजिनियर जास्त आहेत त्याच्यामुळे असं असू शकतं. खरं रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय की PYQs अनालिसिस करायचे आणि तोच त्याच्या बेसवर अभ्यास करायचा, किंवा तोच तुमचा, काही लोक असं करतायत की PYQs केले म्हणजे माझा अभ्यास झाला असं. तर मी म्हणते की तुम्ही जेव्हा सुरुवात करताय ना, तर PYQs पासून सुरुवात न करता तुमचं पहिल्यांदा रीडिंग आणि अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, तर त्या PYQचा मॅक्झिमम आउटपुट तुम्हाला भेटेल. कारण की जर तुम्ही काहीच वाचलं नाहीये आणि डायरेक्ट PYQs कडे गेला तर ते तेवढं प्रोडक्टिव्ह नाहीये. कारण की हे PYQs हे पहिल्यांदा न करता साईड बाय साईड करा, की जेणेकरून तुम्ही पॉलिटीचं काहीतरी वाचलंय आणि त्याचं किती अंडरस्टँडिंग झालंय तुम्हाला हे समजण्यासाठी तुम्ही PYQs सॉल्व्ह करताय, आणि ते जर सुटले तर तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे आणि यू आर ऑन राईट ट्रॅक हे तुम्हाला PYQs सांगतात. आणि काही क्वेश्चन असे असतात की जे नेक्स्ट एक्झामला रिपीटेड होतात, त्याचा म्हणजे PYQs सॉल्व्ह करण्याचा हा पण एक चांगला बेनिफिट आहे की जर एखादा रिपीटेड क्वेश्चन असेल तर आपल्याला त्याचा फायदा होईल. कारण की 2022च्या राज्यसेवा प्रीला कॅटलिस्टचा एक क्वेश्चन सायन्सचा रिपीट होता. तसं सायन्सचा अजून एक क्वेश्चन होता जो मिररवाला, की एक ऑब्जेक्ट ठेवलं आणि त्याचे किती इमेजेस फॉर्म होतील. तो पण स्टेट बोर्ड मधला बुक आहे, स्टेट बोर्ड मधला क्वेश्चन आहे. तर मी काय म्हणते की तुम्हाला 4 मार्क्स हे मिळवून देणार आहेत. मग PYQs आणि तुमचे बेसिक बुक्सचा हाच एक फायदा आहे. अजून एक की परीक्षेच्या दिवसाचं महत्व काय, किंवा परीक्षेच्या आधीचे एक 4-5 दिवस, परीक्षेच्या आधीचा एक आदला दिवस, त्याचं महत्व काय आहे. तर तुम्ही जेवढं म्हणजे किती वर्ष प्रिपरेशन करताय ना ते ते एका तासात तुम्हाला तिथं रिफ्लेक्ट करायचंय. त्याच्यामुळं हे तर खूप महत्वाचं आहे. मग ते 4-5 दिवस तुम्ही कसे हँडल केले पाहिजेत, कारण की काही काही वेळेस असं होतं की खूप अभ्यास झालाय पण प्रेशर येतंय, एक्झाम आहे, मग काय करायचं. तर तुम्ही जे आतापर्यंत केले त्याचं रिव्हिजन करत बसा. कुणी सांगतं की मूवीला जाऊन या, तर खरंच असं करू नका, कारण की आपण कुठेतरी वेगळ्या दिशेने डिस्ट्रॅक्ट होतो. 2 तास जातात ते जातात, पण तो जो मूवीचा फील असतो ना आपला, तो खूप वेळ राहतो नंतर. त्याच्यामुळं ह्या असल्या गोष्टी करू नका, खरंच करू नका. तर जे आधीचे 2-4 दिवस आहेत ना, तर त्याचा तुम्ही जे आतापर्यंत ज्या नोट्स काढलेल्या आहेत, तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर करा. कारण की लोकसंख्या सारखे काही टॉपिक आहेत, की जे सारखे विसरतात. तुम्हाला त्याची मॅक्झिमम रिव्हिजन गरजेची असते. तर असे जे स्टॅटिक टॉपिक आहेत ना, की ज्यांची
खूप वेळा रिव्हिजन गरजेचे आहे, त्याच्या सेपरेट नोट्स बनवा आणि त्या नोट्स तुम्ही मॅक्झिमम टाइम रिव्हिजन करा, त्याचं रिवाईज करा, की जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये फॅक्ट्सना जास्त वेळ नाही लागणार. कारण की कंबाईनची एक्झाम अशी असते की ज्यात तुम्हाला 60 मिनिटांनी 100 प्रश्न आहेत. तर एका क्वेश्चनला अर्धा मिनिट पण नीट नाही भेटत. कारण की मॅथ्स असतं त्यात. त्यात तुमचा जास्त वेळ जातो. तर हे जे स्टॅटिक क्वेश्चन आहेत ते पटकन आपल्याला टिक व्हावे म्हणून रिव्हिजन खूप जास्त महत्वाचे आहे किंवा स्टॅटिकवर तुमचा भर असणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि एक्झामच्या वेळेस ना वेळेत परीक्षेच्या परिसरात तुमचं जे सेंटर आहे तिथं पोहोचणं किंवा आदल्या रात्री काही पण म्हणजे एकदम हेवी जेवण न करणं किंवा जे तुम्ही रोज खाताय ना तेच खाणं हे खूप महत्वाचं आहे. कारण की दुसऱ्या दिवशी एकतर आपण प्रेशरमध्ये असतो आणि काही असं वेगळं खाल्लं की थोडी जास्त झोप येते किंवा पेंग येतो. असं न व्हायसाठी ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत, पण खूप महत्वाच्या आहेत. कारण की खूप दिवसाचा अभ्यास असतो तो आपला आणि ते एका शीटमध्ये आपल्याला रिफ्लेक्ट करायचा असतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर खूप जास्त फोकस करा. छोट्या आहेत, पण खूप महत्वाच्या आहेत. आता की त्या एका तासाचं मॅनेजमेंट काय आहे किंवा 1 तासाच्या आधी आपल्याला एक 10-15 मिनिटं वेळ भेटतो. तर त्याचं मॅनेजमेंट काय आहे? तर त्या 10-15 मिनिटाच्या गॅपमध्ये ना, की स्वतःला एकदम शांत करा आणि त्याच्या आधी तुम्ही भरपूर वेळ रिव्हिजन केली तरी चालेल. म्हणजे जो आधीचा टाईम आहे त्याला. पण ते 10-15 मिनिटं एकदम माइंड रिलॅक्स करा. कारण की आपल्याला एका तासात खूप यूज करायचंय माइंडला. तर त्या 15 मिनिटात एकदम शांत राहा आणि तुम्हाला स्वतःला मोटिव्हेट करत राहा, की मी आत्तापर्यंत चांगला अभ्यास केलेला आहे आणि तो मला पुढच्या 1 तासात रिफ्लेक्ट करायचा आहे. तर ह्या गोष्टी त्या 15 मिनिटात करा आणि कंबाईन एक्झामसाठी आता 1 तासाचं मॅनेजमेंट मी सांगते तुम्हाला. आता 100 क्वेश्चन आहेत आपल्याला. तर पहिल्या 40 मिनिटात तुम्हाला जे येतंय ना, ते फास्ट सोडवून घ्यायचंय आणि नंतरच्या 20 मिनिटात जे डाउटफुल क्वेश्चन आहेत ते आणि जे की तुम्हाला अजिबात माहिती नाहीयेत. हे क्वेश्चन तुम्हाला शेवटी ठेवायचेत. पण जे पहिल्यांदा हातातले मार्क्स आहेत, ते पूर्ण ह्या 40 मिनिटात कव्हर झाले पाहिजेत. आणि जे डाउटफुल क्वेश्चन आहेत त्याला थोडासा जास्त वेळ द्यायचा. कारण डाउटफुल क्वेश्चन म्हणजे काय, की आपण 4 ऑप्शनपैकी 2 ऑप्शन इझिली इलिमिनेट करतो आणि 2 मध्ये खूप कन्फ्युजन असतं. तर हे 2 ऑप्शन हे हे जे क्वेश्चन आहेत ना, ते हे डाउटफुल क्वेश्चनमध्ये ठेवायचे आणि जे अजिबातच माहिती नाहीयेत, तर हे जे क्वेश्चन आहेत ना, हे विदिन सेकंड तुम्ही एक अर्ध्या सेकंडमध्ये तुम्ही मार्क केले पाहिजेत. कारण की तुम्ही किती जरी त्याच्यावर विचार केला ना, तरी सुद्धा ते काही म्हणजे बरोबरच येतील ह्याची शाश्वती नाहीये. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये टाइम न घालवता तुम्ही हा टाइम इथं द्या, की जे आपल्याला 50-50 मध्ये कन्फ्युजन आहे आणि 50% प्रोबॅबिलिटी आहेत, की ते आपले बरोबर येऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राउंड कधी करायचे? राउंड कधी करायचे? कंबाईनच्या एक्झामसाठी. तर कंबाईनच्या एक्झामसाठी राउंड करायला ना 3 पद्धती आहेत, की आत्ता आपण क्वेश्चन बघितला आणि लगेच त्याचा राउंड केला. दुसरी पद्धत म्हणजे एक 2 ते 3 पेजेस सोडवले आणि त्यानंतर म्हणजे थोडंसं असं वाटतंय, की आता थोडा कंटाळा आलाय किंवा माझी जेवढी मी फास्ट सोडवत होते, तेवढं नाही सोडवलं जातंय माझ्याकडून आता. तर तेव्हा लगेच राउंड करणं. आणि तिसरी पद्धत म्हणजे फुल 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि त्यानंतर राउंड करणं. तर ह्या तिन्ही पद्धती आहेत. ह्या 3 पद्धती तुम्ही जेव्हा तुमची टेस्ट सिरीज असते, त्यावेळेस तुम्ही स्वतःला अप्लाय करून बघा. कारण की मी म्हणजे बेस्ट अशी एखादी सांगेन, की हां, एक 80% ही असू शकते. पण ते शेवटी तुमच्यावर डिपेंड आहे, की तुम्ही कसं प्रॅक्टिस केलीये किंवा तुम्हाला काय सुटेबल होते. ह्या 3 पद्धती आहेत आणि त्या तुम्ही अप्लाय करून बघा. कधी, की जेव्हा तुम्ही टेस्ट सीरीज देता आणि देतोच आपण एक्झामच्या आधी. तर त्या तिन्हीमध्ये तुम्ही ह्या 3 पद्धती वेगवेगळ्या टेस्ट सीरीजला अप्लाय करून बघायच्या. आज ही केलीये, आज ही एक टेस्ट करताना ही केलीये, नंतर ही करा, नंतर ही करा आणि तुम्हाला कधी कुठला पॅटर्न तुमचा हा तुम्हाला सूट होतोय आणि त्यानुसार मग तुम्ही बघा, की ह्यापैकी कुठलं तुम्हाला सूट होतेय आणि त्यानुसार तुम्ही
एक्झाम मध्ये ते अप्लाय करू शकता. पण हे अप्लाय करण्याआधी खरंच एकदा टेस्ट सिरीज जेव्हा तुम्ही देता त्यावेळेस ह्या तिन्ही पद्धती तुम्हाला कशा सुटेबल आहेत त्या बघा आणि त्यानंतर मेन एक्झाम मध्ये अप्लाय करा. मी सांगेन की मी ही पद्धत फॉलो करायचे. एक 2 ते 3 पेजेस मधले क्वेश्चन सोडवायचे किंवा जर असं असेल की हिस्ट्रीचे 10-15 क्वेश्चन सलग आले तर ते सगळे सॉल्व्ह करून मी मार्क करून घ्यायचे. कारण की ह्यामध्ये एक रिस्क काय आहे की नंतर काय होतं की आपल्याला भीती वाटायला लागते की टाइम झालाय आणि आपला खूप पेपर राहिलाय आणि आपले मार्क करायचं पण राहिलंय. तर मग ते थोडं कुठेतरी आपण व्हायबल होतो. त्याच्यामुळे ही पद्धत मी जास्त फॉलो नाही केली. पण कंबाईन एक्झामसाठी म्हटलं तर ह्या दोन्ही पद्धती म्हणजे चांगल्या आहेत आणि त्या तुम्हाला कशा सूट होतायत त्यानुसार तुम्ही त्या अप्लाय कराव्या असं मी सांगेन. आणि माझं एक होतं की जे सलग परीक्षा कशा मॅनेज केला. म्हणजे राज्यसेवेची मेन्स झाली ना 2020 ची की त्यानंतर कंबाईनची प्री होती. कंबाईनची त्या प्री निघाली. एसटीए मेन्स, एओसो मेन्स, परत गट परीक्षा, परत राज्यसेवेची मेन्स, त्यात मध्येच 2020 च्या राज्यसेवेचा इंटरव्ह्यू अशा एकदम सलग एक्झाम आल्या होत्या मला. तर त्या मी मॅनेज कशा केल्या? तर माझं एक बेसिक तर झालं होतं सगळं, की हां, हे सब्जेक्ट मला येतायत. मी माझ्या स्ट्रेंथ ओळखल्या आणि हे सब्जेक्ट मला येतायत असं मी गृहीत धरलं आणि त्यानुसार मग पुढे गेले, की त्यानुसार काय, की हां, हे सब्जेक्ट माझे झालेत, कन्सेप्ट ह्या क्लिअर झालेत आणि त्यानंतर मला जे झालं नाहीये ते करायचंय आणि 2 एक्झाममध्ये जो कुठला कॉमन सिलेबस आहे, तो मला अंडरस्टँड करायचा आणि त्यासाठीच मला वेळ द्यायचा आहे, हे मी जाणून घेतलं होतं. मी म्हटलं होतं, की हार्डवर्क गरजेचं आहे आणि त्यासोबत कुठेतरी स्मार्ट वर्कची गरज आहे. तर मला असं वाटतं, की मी इथं स्मार्ट वर्क केलं आणि इथं काय केलं, की मी स्वतःला ओळखलं आणि त्यानुसार ठरवलं, की हां, हे 2 एक्झाममध्ये कॉमन सिलेबस हा आहे आणि तो मला संपवायचा आहे आणि अशा पद्धतीनं मी ह्या ज्या सलग एक्झाम्स आल्या होत्या, त्या मॅनेज करत गेले आणि इथं कुठेतरी मला माझ्या सवयींचा फायदा झाला, की जे सातत्य मी म्हणत होते किंवा अभ्यासाचा जो सेल्फ मोटिव्हेशन, डिसिप्लिन असतं ना, ह्या गोष्टी मी पूर्ण ह्या एक्झाम देताना फॉलो केल्या आणि त्याचा मला कुठेतरी फायदा झाला. आणि प्रिपरेशन फेजमध्ये ना एक भीती असते मनात, की ही एक्झाम झाली, नाही निघाली किंवा माझ्या मित्राची निघाली, माझी नाही निघाली आणि असं वाटायला लागतं मध्येच, की आपण करियर ऑप्शन चूज करताना काही चूक नाही ना केली. तर ही भीती मनात घेऊन स्वतःला कुठेतरी कमी लेखून तुमच्या अभ्यासावर याचा परिणाम होऊ देऊ नका. कारण की कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. हो ना. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है आणि हे सॅक्रिफाइसेस तुम्ही जे करताय किंवा फॅमिली फंक्शन अटेंड नाही करत आहे, तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, की मला हे भेटत नाहीये करायला. कारण की ह्या प्रोसेसमधून सगळेच गेलेत. म्हणजे एखादा सक्सेसफुल कॅन्डिडेट पण गेलाय आणि तुम्ही पण गेलाय. तरी मी खूप मोठं काहीतरी काम केलंय, की मी फॅमिली फंक्शन नाही अटेंड केलं, मी गावची जत्रा अटेंड नाही केली. तर माझ्याकडून खूप मोठं काहीतरी काम झालंय असं नाहीये. कारण की यशस्वी विद्यार्थ्यांचं तुम्ही यश बघताय, पण त्याच्या मागचं तुम्ही स्ट्रगल पण बघा. त्यांनी सुद्धा असे भरपूर फॅमिली फंक्शन आहेत किंवा भरपूर मित्रांचे बर्थडे आहेत किंवा दुसरं कुठल्याही ट्रिप्स आहेत, ट्रेकिंग आहे. ते कुठेतरी कॉम्प्रोमाईज केलंय आणि म्हणून ते तिथं आहेत. तर तुम्ही जर कुठल्या गोष्टींमध्ये किंवा कुठल्या गोष्टी सॅक्रिफाईस करत असाल, तर हे हे खूप मोठी गोष्ट नाहीये. हे आधी मनातून काढून टाका आणि मग अभ्यास करा. कारण की असं कोणाचं तरी असं म्हणणं असतं, की मी हे नाही केलं, मी गावच्या जत्रेला नाही गेले, तर मी खूप मोठं काहीतरी केलंय. नाहीये. तुम्हाला ह्या प्रिपरेशनमध्ये तुम्ही जर हे क्षेत्र निवडले, तर तुम्हाला हे सॅक्रिफाइसेस करावेच लागणार आहेत आणि ते तुम्ही गृहीत धरून चाला आणि तरच मला वाटतं ह्या क्षेत्राकडे वळा पण. आणि आता कोविड नंतर एक अशी म्हणजे एम-पी-एस-सीचं क्षेत्र थोडं बदललंय. म्हणजे आधी कसं असायचं, की मी 2019 मध्ये ऑफलाईन क्लास जॉइन केले होते. तिथं कुठलंही ऑनलाईन क्लासेस नव्हतेच अवेलेबल आणि आता आपल्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन. तर ह्या दोन्हीतलं कुठलं म्हणजे प्रेफर केलं पाहिजे, असा एक क्वेशन खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असतो. तर मी म्हणेन की जे आता फ्रेश ग्रॅज्युएट्स आहेत आणि ज्यांचं पूर्ण फोकस आणि एमच आहे की तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायचे आहेत किंवा एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करायची आहे. तर मला असं वाटतं त्यांनी ऑफलाईन क्लासेस करणं गरजेचं आहे. कारण की ऑफलाईनमध्ये काय आहे की तुम्हाला एक डिसिप्लिन लागतो, की सकाळी जो क्लासचा टाईम आहे त्याच टाईममध्ये तुम्ही अभ्यास करता आणि हे क्षेत्र असं आहे ना, की तुम्हाला सेल्फ मोटिव्हेटेड किंवा सेल्फ डिसिप्लिनच गरजेचं आहे. त्याच्यामुळे ना म्हणजे मी त्यांना सांगू इच्छिते, की त्यांनी ऑफलाईन करावं आणि ऑफलाईनचे फायदे असे आहेत ना,
की आणि ऑफलाईनचे फायदे असे आहेत ना, की तुम्ही एक डिसिप्लिनने अभ्यास करायला सुरुवात करता. म्हणजे तुमचं एक शेड्यूल होतं आणि त्यानंतर काय की एकमेकांच्या एक सोबतचे विद्यार्थी बघून एक इन्स्पिरेशन भेटतं आणि डिस्कशन करायला एक चांगला ग्रुप तयार होतो तुमचा ऑफलाईनमुळं. कारण की कळतं की क्लासमध्ये हे हुशार आहे किंवा ह्याचा अभ्यास चांगला आहे हे समजतं. जे की ऑनलाईनमध्ये एवढं समजत नाही किंवा तुमचा ग्रुप चांगला फॉर्म होत नाही. तर मग हे फायदे आहेत ऑफलाईनचे. आणि दुसरा ऑफलाईनचा फायदा म्हणजे काय, की तुम्हाला ओळखी जास्त आणि दुसरा ऑफलाईनचा फायदा म्हणजे काय, की तुम्हाला ओळखी जास्त होतात. ओळखींचा हे ओळखीचा फायदा हा, की ह्यानं हा अभ्यास केला, ह्याची ही स्ट्रॅटेजी आहे आणि ही स्ट्रॅटेजी की तुम्हाला ही स्ट्रॅटेजी मला पण मी इम्प्लिमेंट करू शकतो किंवा कुठल्या तरी क्लासमध्ये काय होतं, की डिस्कशन होतं. त्याच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट बोलून दाखवता दुसऱ्याला, तेव्हा ती जास्त चांगल्या पद्धतीनं तुमच्या लक्षात राहते. मग ह्याला जोडून एक विषय म्हणजे ग्रुप डिस्कशन किती प्रमाणात करावं किंवा म्हणजे कसं करावं? तर मी ग्रुप डिस्कशन बाबत सांगू इच्छिते, की ग्रुप तुमचा एकतर एक जास्त मोठा नसावा. मॅक्सिमम 3 ते 4 लोकं खूप झाले ग्रुपमध्ये. आणि ग्रुप डिस्कशन करताना ना, तुम्ही एक रूल तुमचा ठेवला पाहिजे, की कुठल्याही वायफळ चर्चा तिथं नाही झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रुप डिस्कशनला सिलेबसमधले कुठले पॉइंट्स असायला पाहिजेत. तर जे कुठले कोर सब्जेक्टचे किंवा अवघड सब्जेक्टचे जे असे पॉइंट्स आहेत, की जे तुम्हाला लक्षात राहत नाहीयेत नीट. तुम्ही जेव्हा स्वतः अभ्यास करताय, असे पॉइंट्स सगळ्यांनी काढून ठेवायचे. तुमच्या ज्या ग्रुपमध्ये 4 मेंबर्स आहेत, तर त्या सगळ्यांनी तुमचे जे पाठांतराचे मुद्दे आहेत ना, ते काढून ठेवायचे आणि ते डिस्कस करायचे. जसं की करंटचा काही कुठलातरी पोर्शन असतो, की करंटचं कसं आहे, की 12 महिन्यांचे 12 म्हणजे खूप मोठा सिलेबस आहे करंटचा म्हटलं तर. मग ते कसं, की ह्यानं हे वाचलंय, त्यानं ते वाचलंय आणि ते मुद्दे तुम्ही एकत्र केले, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे ग्रुप डिस्कशनचा. तसं जे कुठले की आहेत, की जे तुमचं बेसिक रीडिंग महत्वाचं आहे आणि अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. ते मुद्दे जर तुम्ही तुमच्या ग्रुप डिस्कशनमध्ये डिस्कस करत असाल, तर तुमचा तो वेस्ट ऑफ टाईम आहे. त्यामुळे असे मुद्दे पहिल्यांदाच सिलेबस तुम्ही जेव्हा रीड करता तेव्हा किंवा एक रीडिंग झाले आणि अंडरस्टँडिंग झाले तुमचं मेन, तेव्हा काढून ठेवा. जसं की राज्यसेवा मेन्सला कायद्यांचा पार्ट आहे GS2 मध्ये. तर मग ते कायद्यांचं कसं, की तुम्हाला खूप फॅक्ट्स आहेत. फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत ना, तर मग त्या फॅक्ट्ससाठी तुम्ही ग्रुप डिस्कशन करा, की जेणेकरून तुम्ही जेव्हा तुमच्या पार्टनरला बोलून दाखवताय त्या गोष्टी, तेव्हा जास्त चांगल्या पद्धतीनं लक्षात राहतील आणि मग कुठेतरी एक ट्रिक तयार होते. तुमच्या चौघांच्या माइंडमधून वेगवेगळ्या आयडियाज येतात. मग ती गोष्ट अजून जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहते. मग सिलेबसमधले असे पॉइंट्स काढा. आता मी एक सांगितलं, की कायद्यांचा पार्ट मी डिस्कस करायचे रोज. तर असेच सिलेबसमधले वेगवेगळे पॉइंट्स काढा. आता GS1 मध्ये काय आहे, की राज्यसेवा मेन्सच्या GS1 मध्ये काय आहे, की ॲग्रीचा पार्ट आहे, की तू कुठेतरी काहीतरी फॅक्ट्स आहेत त्या लक्षात ठेवायच्यात. तर ते डिस्कस करा. क राज्यसेवा प्रिलिम्ससाठी करंटचा पार्ट आहे, तो डिस्कस करा. राज्यसेवा मेन्सच्या GS2 मध्ये पॉलिटी 2चे जे पार्ट्स आहेत, की कायदे आहेत किंवा आता नवीन पबॅड वगैरे ॲड झाले. तर मग ते काही मुद्दे आहेत, की ते लवकर समजत नाही वाचनातून. तर मग ते तुमच्या डिस्कशन ग्रुपमध्ये डिस्कस करा आणि दुसऱ्यांना बोलून दाखवा, जेणेकरून की ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं तुमच्या माइंडमध्ये राहतील. आणि GS3 मध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत, भरपूर साऱ्या आहेत. तर मग ते आहेत, की त्यांची स्थापना वगैरे सगळं विचारलं जातं. तर ते मुद्दे आहेत, ते डिस्कस करा, जेणेकरून ते लक्षात राहील. त्यात फॅक्ट जास्त आहेत. असेच प्रत्येक सब्जेक्टचं तुम्ही असं काढलं पाहिजे आणि ते डिस्कस केलं पाहिजे. तर इफेक्टिव्ह आणि प्रोडक्टिव्ह ग्रुप डिस्कशन होऊ शकतं. आणि त्याच ह्याला जोडून एक पॉइंट, की ट्रिक्स. ट्रिक्स कराव्या का? किंवा कशा कराव्या? किंवा त्या इम्प्लिमेंट होतात का? करा ट्रिक्स. पण त्या ट्रिकची ट्रिक बनवावी लागेल परत आणि परत तीच आठवणार नाही एक्झाममध्ये, असं करू नका. ट्रिक्स अशा करायच्या, की त्या तुमच्या लाईफशी रिलेटेड असतील. कारण की पूर्ण बुक कोणाचंच पाठ होत नाही. कुठेतरी एक स्मार्ट वर्क गरजेचं. ट्रिक म्हणजे काय, की तुम्हाला स्मार्ट वर्क आहे ते आणि मग पूर्ण बुक लक्षात राहत नाही, तर अशी कुठलीतरी फॅक्ट आहे किंवा असं कुठलीतरी गोष्ट आहे, की जी किती जरी अभ्यासली किंवा कितीतरी पाठांतर केली तरी नाही लक्षात राहत. मग ते तुमच्या एखाद्या लाईफच्या इव्हेंट रिलेटेड तुम्ही ते कुठेतरी त्याला मॅच करायचं. मग ट्रिक कशा करायच्या, की कुठेतरी तुमच्या लाईफच्या रिलेटेड जे इव्हेंट आहेत, त्याला तुम्ही मॅच करायचं आणि त्यानुसार ते अप्लाय करायचं आणि ते बघायचं, की ट्रिक जमते का? तसं मी एक एक्झाम्पल सांगते. मला ना ते हेच लक्षात नाही राहायचं आपली आकाशगंगेचं ते हे
तर मला ना सोलार सिस्टीमच लक्षात नाही राहायची. म्हणजे खूप कन्फ्युजन यायचं, कुठल्या ग्रहानंतर कुठला ग्रह. पहिल्यांदा जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली होती त्यावेळेस. तर मी काय केलं, मी काय म्हटलं, की स्वतःच्या लाईफच्या इव्हेंट रिलेटेड जे आहेत ना, त्या ट्रिक्स तुम्ही करा, की जेणेकरून त्या कधीही विसरणार नाही. तर मी काय केलं होतं, की आपलं जो कॅलेंडर आहे ना आपलं, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हा आपला एक आठवडा असतो. तर मी काय केलं, की सोमवार नाही, म्हणजे सोम हा कुठला ग्रह नाहीये. तर सुरुवात कुठून केली? बुधवारपासून सुरुवात केली. बुधवार आणि शुक्रवार हे म्हणजे अल्टरनेट आहे. ते पहिल्यांदा 2 लिहून घ्यायचे आणि त्यानंतर मंगळ, गुरु आणि शनी असे सरळ येणारे आहेत. म्हणजे मी फक्त लक्षात ठेवलं काय, की आपल्याला बुधवारपासून सुरू करायचंय, म्हणजे बुधपासून सुरू करायचंय आणि अल्टरनेट जायचं आणि त्यानंतर पृथ्वी आहे आपली आणि त्यानंतर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार म्हणजे मंगळ, गुरु, शनी आणि त्यानंतर युरेनस, नेपच्यून तर लक्षात राहतात. फक्त कन्फ्युजन ह्यातच होतं. तर मला सांगायचा उद्देश हा आहे, की मी काय केलं, की माझ्या लाईफ रिलेटेड जे आहे किंवा जे मी कधीच नाही विसरू शकत म्हणजे कॅलेंडर किंवा जो आठवडा आहे आपला सोमवार, मंगळवार ते आपण कधीच नाही विसरू शकत. पण मी हे विसरत होते. तर मी हे माझं ॲप्लिकेशन इथं केलं. म्हणजे मला जे हे माहिती आहे ते मी इथं अप्लाय केलं. म्हणजे मला ट्रिकची ट्रिक करावी लागली नाही. मला हेच सांगायचं ह्या माध्यमातून, की नंतर असे नको ट्रिक करायला, की जे तुम्ही नंतर ट्रिक विसरून जाल. आता काही असे सब्जेक्ट आहेत ना, की जे रोज करणं गरजेचं आहे. म्हणजे प्री आणि मेनसाठी वेगवेगळं सांगेन, की प्रीसाठी समजा करंट आहे. तर करंट हा असा सब्जेक्ट आहे ना, की जो रोज करणं गरजेचं आहे तुम्हाला, तर त्याचं आउटपुट जास्त असेल. म्हणजे रोज 1 ते 1.5 तास त्या करंटला तुम्ही द्यायचाच आहे. आणि मेन्ससाठी म्हणजे काय, की मराठी, इंग्लिश. एक खूप म्हणजे तुमचे पोस्ट चेंजिंग फॅक्टर आहे हा मराठी इंग्लिशचा. डिस्क्रिप्टिव्ह पार्ट पण आणि ऑब्जेक्टिव्ह पार्ट पार्ट पण. राज्यसेवा मेन्सचा जो आहे ना तो. तर मराठी इंग्लिश ग्रामर ना तुम्ही रोज करा. कारण की ग्रामर कसं होतं, की थोडे दिवस जर तुम्ही नाही केलं मध्ये तर ते थोडं कुठेतरी विसरलं जातं. कारण की त्यात फॅक्ट्स जास्त आहेत. किंवा त्याचा तुम्ही रोज जर अभ्यास केला ना, तर तुम्ही 70 पर्यंत तर आरामात पोहोचू शकता 70 मार्क्स पर्यंत. म्हणून हे 2 सब्जेक्ट असे आहेत, की जे तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे किंवा रोज 1 ते 1.5 तास त्याला दिला पाहिजे. मराठी इंग्लिशचं पण ग्रामरचं पण हेच आहे, की तुम्ही अभ्यास करा, 1 तास नीट अभ्यास करा आणि त्यानंतर 1 तास तुम्ही जे पी-वाय-क्यूज किंवा एखादा क्वेशन पेपर आणायचा एखाद्या वर्षीचा आणि तो सॉल्व्ह करायचा. तो नंतर चेक करायचा, किती सॉल्व्ह होतायत. कारण की तिथं पण कंबाईन सारखंच आहे. 60 मिनिटं आणि 100 क्वेश्चन. तिथं पण टाईम मॅनेजमेंट हा खूप मोठा फॅक्टर आहे. मग हे लक्षात घेऊन ह्या 2 सब्जेक्टचं मला सांगायचं होतं, की कुठले डेली करणं गरजेचं आहे. तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्याची संधी मला भगीरथ परिवाराच्या व्यासपीठावरून भेटली हे माझं भाग्य समजते आणि तुम्हा सर्वांचा निरोप घेते. कंबाईन मेन्सच्या दृष्टिकोनातून पण आपण एक गाईडन्सचा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत. स्टे ट्यून.